मागील काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर कबूतरखान्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर गाजलेला होता। महानगरपालिकेने जे आहे ते कबूतरखाने झाकल्याचं प्रकरण समोर आलं होतं। त्यानंतर जैन समाजाच्या वतीनं जो आहे तो मोर्चा काढण्यात आला होता। आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर दादरमधील कबूतरखान्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेने केलेली आहे। त्या संदर्भात मुंबईचे आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र देखील देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी जैन समाजाचे निलेशचंद्र मुनी महाराज आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। महाराज, कसं पाहता कारवाई करण्याची मागणी केलेली आहे दादरच्या कबूतरखान्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं, काय सांगणार? बस अश्विनी भेंडे आहेत आणि काही नगरसेवकनी ती कारवाई केली आहे। आम्ही 1 वर्षापासून 6 महिन्यापासून या कबूतराचं आंदोलन करत आहे। और शिवसेना जर ठाकरे गट जर हे याचं कबूतरांसाठी न्यायासाठी जर काम करत असेल तर योग्य आहे, पण हे जर त्याला तिथून जर वापस ते कबूतरखाना ताडपत्रे काढायचे हे यांची मानसिकता असेल तो आम्हाला महाराष्ट्र विधानसभा जे राहुल नागरेकर साहेब, आता हमारे हार्दिक जी हुंडे यांनी आशिषजी शेलारशी गोष्ट केलेली आहे आणि हा हायकोर्टचा आदेश आहे, म्हणून हायकोर्टचा आम्ही सन्मान करतो, आदर करतो। परंतु हे शिवसेना गट जर कबूतरांसाठी प्राण्यांसाठी रक्षणासाठी योग्य काही सपोर्ट करत असेल तर बरोबर आहे। हे जर नसन करत तर आम्ही उग्र आंदोलन करू। आणि ते काही अलिगल बनलेलं नाही आहे। 200 वर्षपूर्वी कबूतरखाना ट्रस्ट बनलेला आहे आणि त्या मुख्य प्राण्यावर हे राजनीती करत आहे। ही राजनीती बंद झाली पाहिजे। जर इथून कबूतरखान्यावर जर न्याय नाही मिळाला आम्ही तीव्र आंदोलन करू। काय भूमिका असणार आहे आगामी काळामध्ये? तुमचे स्थानिक आमदार आहेत महेश सावंत, इथले, त्यांनी देखील तक्रार केली आहे। बघा, महेश सावंत ते शिवसेना गटाचे आहे। त्यांना जी कारवाई करायची असेल तर आता ते बांद्रामध्ये बघा लँड जिहाद चालू आहे। अंधेरीमध्ये पण माझं आंदोलन होतं, अंधेरीमध्ये पण आम्ही आंदोलन काढलं। पुऱ्या भारतामध्ये घुसपेट काढला आहे। तुम्हाला मुख्य प्राणी जानवर आहेत त्यांच्यावरच तुम्ही अन्याय करता। की मुसलमानाने बांगलादेश त्याच्यावर करा ना, तुम्ही फक्त लक्ष या मुख्य प्राण्यांना नका देऊ। ज्या भारताला हे बांगलादेशी बसलेले आहे, जसे खूप देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी अभिनंदन करतो की त्याने तिथं अतिक्रमण बांगलादेशला तुम्ही काढलं। पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचार करायचं गरजेचं आहे की ते कबूतरखाना हा जैन समाजांची मागणी आहे आणि ह्या मागणीमुळे जे आशिषजी शेलार आहे, बावनकुळे साहेब आहे हमारे, सर्वांनी याच्यावर चिंतन आणि मनन करा। असो नाही की पुरा जैन समाज पुन्हा रस्त्यावर आता जे आंदोलन राहणार आहे ते ठिया आंदोलन राहणार आहे। आम्ही आमचं आंदोलन मागं घेणार नाही आणि जे करायचं आहे आम्हाला सुरूपासून करत आम्ही पुन्हा ते आंदोलन स्टार्ट करू। आताच का पुन्हा कबूतरखान्याचा मुद्दा समोर आला असं वाटतं? बघा, आता मान्य देवेंद्र फडणवीसजी साहेबांनी आता प्रत्येक एरियामध्ये जिथे जिथे हा अधर्मी लोकांनी अन्याय केलेला आहे, जसे अमरावतीमध्ये बुलडोजर उडवला, बांद्रामध्ये बुलडोजर उडवला, आता बुलडोजर ॲक्शन चालू आहेत। आता या शिवसेना आमदारांना दुसरं काम आहेच नाही आहे, म्हणून म्हणतं जे आमचे जे कबूतरखाना आहे ते देवेंद्र फडणवीस चिंतन करावं असं यांचं मला काही घेणे देणं नाही आहे। पण आमच्या कबूतरावर ज्या दादरच्या त्याच्यावर जर बुलडोजर चढलं तर ते अख्खा भारतामध्ये त्याचं आंदोलन होणार आणि ह्या प्राण्यांची जैन समाजाची मागणी आहे जे कबूतरखान्याची योग्य काहीतरी कारण हायकोर्टात दिलेलं आहे। बघू, हायकोर्टाचा आम्ही सन्मान करतो, आदर करतो। और हे जर सरकार त्या कबूतर ताडपत्री जर काढतात आम्ही त्यांना जे जबाब देऊ, लय मोठा जबाब देऊ, त्याचं ते सपनात बी सोसणार नाही। जर कारवाई झाली दादरमधल्या कबूतरखान्यावर जर बुलडोजर चालवला तर राज्यभर आंदोलन करू असा इशारा जो आहे तो निलेशचंद्र मुनी महाराज यांनी दिलेला आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या वतीनं कारवाईची मागणी केली त्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।